कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पंक्या, एक गोष्ट तुला विचारायची विसरलो। बोल ना भाऊ, काय झालं? ते दरवर्षी आईसाहेब देवीच्या मंडळासनी देणगी देतात ना, ती यावर्षी पाठवलंय का रे आपण देणगी? लिस्ट आहे का तुझ्याकडे? हो, लिस्ट माझ्याकडेच आहे। कालच देणगी दिली सगळ्यांना। आपल्या आईसाहेब द्यायच्या ना तेवढीच देणगी दिली। चांगलं आहे। आता एक काम कर, या सगळ्या मंडळांचे जे जे अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, ते इव्हेंटवाली जी काय माणसं असतील, सगळी मंडळी त्यांना बोलव, त्यांची एक मीटिंग घेऊया। हे पण आता कशाला? आपण कालच देणगी दिली सगळ्यांना। अरे बाबा, बोलून घे की। या 9 दिवसात समज आईसाहेब गेल्या एखाद्या मंडळात, तर त्यांना माहिती असलं पाहिजे ना। समज कोणाला तरी दिसलंय तर त्या सांगतील आपल्याला ते माणसं लगेच। भावा, करेक्ट आहे तुझं। मी आजच सगळ्यांना फोन करतो, व्यवस्था करतो, आजच मीटिंग ठेवू। तू ये फॅक्टरी। लगेच कामाला लागेल, येतो मी। होय। हिला बी लावा बरं का कामाला। दुर्गे, जबाबदारी घ्यायची तू, नाहीतर कामं पडणार आहे म्हणून पळून जाशील। कसली नवरात्रीची कामं काय? हा, हो, आता नवरात्री आलीच की तोंडावर, आता तयारी करावीच लागेल। 9 दिवसांचा उत्सव आहे हा। 9 दिवसांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, खूप कामं असतात हा। आणि अगदी थाटामाटात करूया आपण नवरात्र। हत्ते, अगं यांचं जाऊ दे, पण तुझं काय? तुला बी काही बी वाटत नाही का? काय झालं? काय वाटायचे त्याच्यात? अगं सण आहे, देवीचा उत्सव आहे, देवा धर्माचं काम आहे, तो साजरा करायलाच पाहिजे। आणि तू असं काय बोलतीयस? हे बघ, बोलण्यात ये घालू नकस। चल, आतापासूनच तयारीला लागूया। हत्ते, अगं ताई नाही घरात आणि तू काय करायल्यास? नवरात्र साजरी करायला चालल्यास? अगं काही वाटतं का नाही तुला? अगं तिला एवढं शोधायलोय आपण, तिचा कुठे बी पत्त्या लागेना, ती कुठं हाय काय बी कळना झालंय। घरातलं महत्वाचं माणूस नाही आणि तुम्ही काय करायला सर? ताई नाही तर नवरात्र लई मोठ्या थाटामाटात साजरी करायला सर? हे काही वाटतंय का नाही तुम्हाला कुणाला? हा, ती असली काय नसली काय, तुम्हाला कशाला फरक पडल नाही का? मावशी, कसं बोलताय तुम्ही? असं का म्हणताय? आम्हाला सगळ्यांना काळजी आहे। भुवनेश्वरी मॅडम आता घरात असाव्यात असंच वाटतंय आम्हाला सगळ्यांना। मी असेन, अधिपती असेन, आणि एकतर आम्ही एवढी माणसं कामाला लावली, सगळेजण शोधतायत भुवनेश्वरी मॅडमना। पण आता त्या येईपर्यंत आपण घरातले सण, रीतिरिवाज सगळं थांबवू तर नाही शकत ना। आणि अहो, देवीचा सण आहे, तो अगदी आपण मनापासून परंपरेनुसार साजरा केला तर देवी प्रसन्न होईल। आणि काय सांगावं, भुवनेश्वरी परत येतील। आताही तुम्ही खरंच मनापासून बोलायला सा? आपलं तिच्या नावावरती तुमची हौस भागवायची, ही मोठी नवरात्र साजरी करायची, हे काय मला माहित नाही। पण मला एवढंच कळतं, पण ताई घरात नसताना एवढ्या जल्लोषात नवरात्र साजरी करायची काय बरोबर वाटत नाही। दुर्गे, अगं काय बोलतीयस? त्या काय म्हणल्या ऐकलंच नव्ह? आणि मावशी, अधिपती खूप प्रयत्न करतात मॅडमना शोधण्याचे। उलट प्रयत्नांना प्रार्थनेचं बळ मिळालं तर चांगलं नाहीये का? आणि मी तर ठरवलंय, या नवरात्रमध्ये 9 दिवस मी देवीकडे एकच साकडं घालणार आहे, भुवनेश्वरीना परत आण। 9 दिवस देवीकडे एकच साकडं घालायचं, भुवनेश्वरीना परत आणणं। नाही नाही नाही, माझ्या समाधानासाठी हे शब्द बोलायची करायची काय बी गरज नाही। मला एवढंच कळतं का ताई घरात नसताना एवढा मोठा सण साजरा करायची काय बी गरज नाही। आणि तसं बी तुमच्या कुणाच्या बी चेहऱ्यावर ताई नसल्याचं दुःखच दिसत नाही। मावशी, प्लीज असं नका म्हणू, आम्हाला सगळ्यांना काळजी आहे त्यांची। पण सणवार, रीतिरिवाज सगळं परंपरेनुसार व्हायला हवं ना। आणि मला सांगा, भुवनेश्वरी मॅडम जर इथे असल्या असत्या तर त्यांनाही हेच हवं असलं असतं ना। उलट त्यांची इच्छा पूर्ण करतोय आपण, नाही का आजी? होय की दुर्गे, नवरात्र तोंडावर आला असताना आपण काय बी तयारी केली नाही, आणि उद्या भुवी आली तर तुझ्यावरच चिडल। तिला अजिबात खपणार नाही ही प्रथा मोडलेली। हे बघ, भुवी असताना जसं नवरात्र साजरं व्हायचं नवं, तसंच साजरं होणार बघ। आते, ताई हिथं आली आणि मला काय बी बोलली तरी मी ऐकून घेईन, पण ताईचं नाव पुढं करून तुमचं हे जे काय चाललंय का नाही, ते मला अजिबात पटत नाही। ठीक आहे, तुम्हाला रीतच पाळायची आहे ना, मग पाळा की। अहो, पूजा करा की साधी, नवरात्र साजरी करायची ना, मग साधी साजरी करा की। एवढं थाटामाटात नवरात्र साजरी करायची काय गरज आहे? अहो, भुवनेश्वरी मॅडमना आवडलं असतं का आपण साध्या पद्धतीने सण साजरा केला असता तर?
अहो, आणि जशा मी या घरात घालून दिलेल्या परंपरा तुमच्या ताईनी पुढे चालवल्या, तशा त्यांच्या परंपरा मी नको का चालू ठेवायला? ताईनं घालून दिलेली परंपरा तिची ती चालवल, बाकी कुणी बी चालवायची गरज नाही. काय झालं? अहो बघा की अधिपती, अहो ताई घरात नसताना या लोकांचं काय चाललंय बघा. हे लोक म्हणाल्यात नवरात्र लई मोठी साजरी करायची. अहो ताई घरात नसताना हे समजत समजत नीट वाटतंय का? ठीक वाटतंय का? तुम्हाला तरी आवडेल का? तुम्ही सांगा बरं. ताई एकतर हित नाही आणि हे समज करणं बरोबर आहे का? तुम्हाला तरी आवडेल का? सांगा बघू. त्यात काय न आवडण्यासारखं? देवीचा उत्सव आहे, जोरदार साजरा झाला पाहिजे. अहो अधिपती, तुम्ही बी असंच म्हणाला सर. अहो ताई नाही घरात, तुम्हाला समजा बरोबर वाटतंय? तसं नाही, आईसाहेबांचा पत्ता लागत नाही म्हणतानाच यो उत्सव जोरदार साजरा करायचा आहे. आपण सगळी मिळून एवढं प्रयत्न करायला लागलो की नाही, मग त्याला देवीच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर काय वाईट आहे मला सांग. म्हणून हे जोरात साजरं करायचं आहे, त्यात काहीच कमी नाही पडलं पाहिजे. आणि आईसाहेबांना पण ते आवडणार नाही आपण जर ह्याच्यात ढिलं पडलो तर. आजपर्यंत आईसाहेबांनी आजारपण असू दे, दुखणं खुपणं असू दे, काय वाटेल ते असले तरी हे सगळे सणवार जोरदार साजरे केलेत. आपण पण तसंच करायचं. वय अधिपती, तुमचं समजा बरोबर आहे, पण ताई घरात नसताना हे एवढं मोठं नवरात्र साजरी करणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं. नाही नाही, उलट आपण हे सण साजरा केला नाही तर ते चुकीचं ठरेल. कारण आईसाहेबांनी आजपर्यंत जीवापेक्षा जास्त जोपासल्यात या सगळ्या रीती परंपरा. त्यामुळे त्यासनंही जसं आवडतंय, जे आवडतंय ते सगळं आपण त्या इथं नसताना बी करायचं आहे. काय सामानाची यादी असेल ती मला पाठवून द्या मास्तरीन बाई, मी ओंक्याकडनं सगळं सामान पाठवून देतो. आणि आता ह्यो विषय बंद करा, बस झाला. अधिपती थँक्स. कशाला? नाही म्हणजे माझी इच्छा होती आणि तू तू काहीच वाद घातला नाहीस. नाही नाही, कुठल्या बी चांगल्या गोष्टीत कधीच आडकाठी घालायची नाही. आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे. आणि कसं आहे, तो देवीचा सोहळा आहे आणि आमच्या आईसाहेब आमच्यासाठी देवीचंच रूप आहे. म्हणताना बी मला हा सण साजरा करायचा आहे. तुम्ही जर आमच्या आईसाहेबांच्या परंपरा सगळ्या पाळत असशील तर काय, मला हरकत असण्याची काही गरज नाही. हे तुम्ही करा, तुम्हाला जे करायचे ते करा. आता काय तुमच्या सगळ्यांची मिलीभगत झाली ना व? आता म्या काय बोलणार आहे ह्याच्यावर? का अशी चिडचिड करतात? ठीक आहे, जाऊ दे, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. भुवे घरात नाही ना व, त्यामुळे चिडचिड होतीये जरा. आपण तयारीला लागूया. खरं सांगू अक्षरा, अधिपती आल्यानंतर एक क्षण माझ्या छातीत धस्स झालं होतं. म्हटलं आता पुन्हा हा वाद घालणार, पण उलट आज त्यालाही तेच हवंय जे मी करते, जे मला हवंय. बरं वाटलं. आता नवरात्र खरंच आनंदाने साजरी होणार. बघा आता तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणत होते ते? थोडा वेळ जाऊ दे आई, सगळं आपोआप ठीक होईल. बघा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.